हॅलो, नमस्कार. मी पूजा तुमचं माझ्या चॅनलवर खूप सारं स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ज्या लेडीज आहे की त्यांना चांगल्यापैकी फराळाचं ज्या दिवाळी येते तर फराळाचं ज्यांना चांगल्यापैकी येतं आणि तुम्हाला असं वाटतंय की ह्या दिवाळीत तुम्हाला थोडीशी इन्कम व्हावी, तुमच्या घराला थोडंसं हातभार लागावं जर तुम्हाला वाटत असेल व तुमच्या हातात अन्नपूर्णा वसलेली आहे, तुम्हाला चांगल्यापैकी फराळाच्या वस्तू आहेत, ज्या पदार्थ आहे, गोड पदार्थ असू दे, तिखट पदार्थ असू दे किंवा चटपटीत पदार्थ तर तुम्हाला बनवायला छानपैकी जमतं. तर ह्या दिवाळीमध्ये नक्कीच तुम्ही खूप सारा इन्कम करू शकता. तर ते कसं तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर आपण बाहेर न जाता घरी राहूनही आपण भरपूर गोष्टी करू शकतो. तर त्यातल्या गोष्टी कोणकोणत्या तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, तसंच लाईक शेअर कमेंटही करा आणि काही चुकलं असेल किंवा काही कंटेंट तुम्हाला सुचवायचं असेल तर तेही सुचवा. तर वळूया आजच्या व्हिडिओकडे. तर मी तुम्हाला हे सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवते की ज्या लेडीज आहेत म्हणजे गृहिणी आहेत त्यांना उत्तमपैकी पदार्थ बनवले जातात दिवाळीच्या फराळाचे. तर त्यातल्या त्यात आपण ते फराळाचं आपण घरी बनवतो. खूप सारे लोक म्हणजे आपल्या हाताची टेस्ट सगळ्यांना आवडते. जर कोणाला छानपैकी फराळाचं बनवायला जमत असेल तर तुम्ही कशापैकी त्याचा इन्कम करू शकता, म्हणजे त्यापासून तुम्ही कशा प्रकारे अर्न करू शकता ह्या महिन्यामध्ये. म्हणजे दिवाळीचा आता थोडेच दिवस राहिले दिवाळीसाठी. तर भरपूर लेडीजचं असं असतं की मला सगळं जमतं, म्हणजे फराळातलं भरपूर माहिती आहे, किती प्रमाण घ्यायचा, किती लागणार आहे, याला तेल किती लागेल, तूप किती लागेल, तिखट किती टाकायला पाहिजे, या गोष्टी जर तुम्हाला व्यवस्थित जमत असतील तर सगळ्यात पहिले तुम्ही तुमच्या याच्यामध्ये म्हणजे तुम्ही तुमच्या हातचे थोडेसे पदार्थ बनवून तुमच्या शेजारींना किंवा तुमच्या पाहुणे जवळ राहत असतील तर त्यांना थोडंसं टेस्टला द्या की अशा प्रकारे मी हे करते. किंवा तुम्ही छानपैकी फराळाचा आता बिझनेस सुरू करू शकता. कारण थोड्याच दिवसासाठी आता थोड्याच दिवसावर दिवाळी आली आणि दिवाळीत आपण भरपूर गोष्टी विकत आणत असतो. म्हणजे सगळ्याच लेडीज घरी बनवतात असं नाही. भरपूर ज्या स्त्रिया आहेत किंवा जे पुरुष आहे म्हणजे बाहेर कामाला जातात, त्याच्यामुळे त्यांना घरात वेळ देऊन तेवढ्या गोष्टी त्यांना मॅनेज करता येत नाही व त्यांच्या कामामुळे किंवा त्यांच्या जॉबमुळे ते करू शकत नाही घरी फराळाचं. तर भरपूर लोक बाहेर स्वीट मार्ट याच्यामधून फराळाचं आणतात किंवा बाहेरून डीमार्टमधून इकडून तिकडून आणतात. तर त्यांना जर घरगुती भेटलं तर त्यांना छानच होईल. आणि तुम्ही जर छानपैकी बनवताय तर ह्यात तुम्ही कशापैकी इन्व्हेस्ट करून म्हणजे थोडेफार पैसे इन्व्हेस्ट करून कशा प्रकारे तुमची छान दिवाळीची खरेदी तुम्ही वेगळ्या प्रकारे करू शकाल किंवा दिवाळीला 4 पैसे तुमच्या हातात न जाता येतील परत तुमच्या हातात. तर त्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, जर तुम्हाला छानपैकी फराळाचं करायला जमते तर पहिली गोष्ट म्हणजे फराळाचं थोडंसं म्हणजे टेस्ट करायला द्यायचं किंवा थोडंसं बॅनर वगैरे लावायचे किंवा व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टा याच्यावर थोडेसे हे टाकायचं किंवा यूट्यूबवरही तुम्ही तसं टाकू शकता. जर तुमच्या आसपास जे लोक तुम्हाला बघत असतील त्यांच्यासाठी किंवा तुमच्या जवळ एखादा ग्रुप असेल किंवा एखादा ग्रुप बनवा दिवाळी स्पेशल फराळाचं असं काही त्याच्यावर टाकायचं. आणि भरपूर गोष्टी आहेत त्याच्यात ॲड करायच्या आणि तुम्हाला कमीत कमी 5-6 तरी पदार्थ छानपैकी बनवायला जमायला पाहिजे. म्हणजे छान टेस्ट असायला पाहिजे, त्याचं प्रमाण योग्य पाहिजे, तिखट गोड ह्या सगळ्या गोष्टी त्याचा कॉम्बिनेशन जो असतो तो चांगला असला पाहिजे. आणि मेन म्हणजे तुमच्या ह्याला क्वालिटी पाहिजे. मेन म्हणजे जो तुम्ही फराळ बनवताय त्याला क्वालिटी चांगली पाहिजे. म्हणजे क्वालिटी चांगली पाहिजे म्हणजे ते असं नाही की त्याच्यावर काहीतरी वेगळं आणा. म्हणजे छानपैकी बनवा, सगळे प्रोडक्ट चांगले यूज करा. जे एक्सपायर झालेले आहेत ते प्रोडक्ट यूज करू नका. तसेच येतच नाही, दिवाळीत सगळं नवीनच आलेलं असतं, सगळ्या गोष्टी नवीन असतात. तर चांगल्या क्वालिटीचं चांगल्या कंपनीचं जर तुम्ही हे घेतले प्रोडक्ट घेतले किंवा रवा असू दे, मैदा, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही चांगल्या निवडून सगळे व्यवस्थित करून जर तुम्ही केला तर छानपैकी तुम्ही फराळाचं करू शकता आणि यात खूप सारं इन्कम आहे. आणि असं नाही की फक्त दिवाळीपुरतंच ते फराळाचं हा बिझनेस जो असतो तो चालतो. तर आता भरपूर ठिकाणी बर्थडे पार्टी असते किंवा छोट्या मोठ्या पार्टीज जे असतात, डोहाळे जेवण किंवा काहीतरी कार्यक्रम असतात छोटे मोठे, तर त्यांच्यासाठी आता बहुतेक भरपूर लेडीज काय करतात की थोडंसंही काही असलं ना तर ते बनवायला न घेता म्हणजे
आता सगळं काम असतं, लोड असतो कामाचा, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी घरीच अवेलेबल होत नाही. तर आपण एक तो बेकरीतून किंवा बाहेरून चिवडा किंवा समोसा ह्या गोष्टी आणत असतो. तर ह्या गोष्टी जर तुम्हाला चांगल्या जमत असतील ना, तर भरपूर हे होऊ शकतं तुमचा, म्हणजे फायदा आहे याच्यामध्ये भरपूर. फूड बिझनेसमध्ये खूप सारा पैसा आहे, पण त्यात तुम्हाला क्वालिटी, स्वच्छता व टेस्ट या सगळ्या गोष्टी चांगल्या पाहिजे तुमच्या. म्हणजे सगळ्याच गोष्टी चांगल्या असल्या की समोरचा म्हणजे एक वेळाच तुम्हाला ऑर्डर देईल आणि दुसऱ्यांदाही तुम्हालाच ऑर्डर देईल, हे मेन आहे. मी तर हेच म्हणेन की ज्या लेडीज आहे तुम्हाला छानपैकी सगळ्या गोष्टी जमतात ना, तर काय हरकत आहे करायला. असं म्हणत नाही मी की तुम्ही भरपूर क्वांटिटीमध्ये सगळं फराळाचं बनवून ठेवा. जर ते कोणी घेतलं नाही किंवा ते नाही सेल झालं, रिसेल झालं नाही, झालं सगळं व्यवस्थित, तुमचं जर विक्री नाही झाली, तर तुम्ही काय करणार. ते सगळं अंगावर पडेल, म्हणजे तसंच खराब होईल, तुमचा मूड ऑफ होईल, तुमचे पैसेही जातील. तर त्याच्यासाठी काय करायचं, थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये बनवून ठेवायचं आणि टेस्टला द्यायचं. पहिले 1-2 तुम्ही चकली केली किंवा तुम्ही चिवडा केला किंवा एखादी काहीतरी रेसिपी केली तर वाटा किंवा व्हॉट्सअप याच्यावर टाका. तर भरपूर लेडीज आहेत ते सांगतात की मला बनवून देणार का. त्याच्याकडून पहिले ऑर्डर घेऊन घ्यायचं, किती प्रमाणात तिला पाहिजे, किती 1 किलो पाहिजे, 2 किलो पाहिजे, कोणकोणते पदार्थ तिला कसे कसे म्हणजे किती किती पाहिजे, हे सगळं तिच्याकडून लिहून घ्यायचं, तिच्याकडून थोडंसं ॲडव्हान्स घ्यायचं आणि मगच त्या याच्यात तयारीला लागायचं. म्हणजे आणि अट ठेवायची की एवढ्या दिवसात, आता दसरा झाला आहे की सगळ्यांचं लगबग त्याच्यासाठी दिवाळीसाठी सुरू होते. तर सगळ्यांना सांगायचं की ही लास्ट डेट आहे की याची ऑर्डर देण्याची, याच्यानंतर ऑर्डर स्वीकारले जाणार नाही. तर असं तुम्ही टाकलं किंवा व्हॉट्सअपवर भरपूर असे लेडीज असतात की ज्या म्हणजे जॉब करताय किंवा काहीतरी करताय किंवा आता इन्स्टावर याच्यावर तुमचं जर एखादं पेज असेल तर त्याच्यावर तुम्ही हे करू शकता. फक्त तुमच्या ज्या पदार्थ आहे त्याला क्वालिटी पाहिजे व मेन गोष्ट तुम्ही स्वच्छता ठेवली पाहिजे. तर समोरचं तुम्हाला नक्कीच ऑर्डर देईल आणि एकदा तुमचं ऑर्डर चांगल्यापैकी गेलं, म्हणजे चांगल्या तुमचं टेस्ट त्यांना आवडलं, तर नक्कीच ते 4 लोकांना सांगतील किंवा पुढे हे करतील. आणि दुसरी गोष्ट हे पण आहे, बाहेर जाऊन एकदा मार्केटिंगचा जो रेट आहे तो बघून यायचा की कोणत्या प्रमाणात, म्हणजे कसं किलो दिलेलं बाहेर, कशा प्रकारे, म्हणजे कोणती वस्तू कोणत्या दरात आहे किंवा त्याचं प्राइस काय आहे, सगळे माहिती करून आणायची आणि मगच आपण आपली मार्जिन लावायची, पॅकिंग ही चांगली करायची. या सगळ्या गोष्टी तुम्ही चांगल्या केल्यात ना, तर नक्कीच तुम्हाला भरपूर ऑर्डर येतील. आणि माझ्यासारख्या ज्या लेडीज आहे, ज्या काहीतरी करू इच्छित आहे, त्यांच्यामध्ये मनातमध्ये आहे जिद्द आणि त्या करू शकतात, तर त्यांनी नक्कीच हे ट्राय केलं पाहिजे. घरात आपण म्हणजे आपल्या हातात जी कला आहे ती दाखवण्यात काही प्रॉब्लेम आहे आणि आपल्याला म्हणजे काही येतंय तर ते दाखवलं पाहिजे. ज्या गोष्टी आपल्याला जमताय ना, ते केल्याच पाहिजे नक्कीच. आणि मेन गोष्ट ही आहे की बाहेरचे जो रेट आहे पदार्थाचा, किंवा जर 100 रुपये किलो काही भेटत असेल आणि तुम्ही जर 200 आणि 300 लावत असाल, तर ऑफकोर्स तुमच्याकडे कोणीच येणार नाही. कारण ते म्हणणार की बाहेरच ह्या रेटमध्ये स्वीट मार्टमध्ये किंवा बेकरीमध्ये किंवा एखाद्या शॉपमध्ये जर तसं भेटतंय मला, तर मी हिच्याकडे कशाला घेऊ. आणि त्या गोष्टी म्हणजे त्यांची पॅकिंग वगैरे त्यांचं सगळं लावलेलं असतं आणि ते कसं बल्कमध्ये सामान आणतात, सगळ्या गोष्टी त्यांना बल्कमध्ये भेटत असतात, जास्त क्वांटिटीमध्ये ते घेतात, म्हणून त्यांना ते परवडते त्या याच्यामध्ये. किंवा तशी क्वालिटीही ते यूज करतात, म्हणजे तेल असू दे हलक्या क्वालिटीचं, किंवा काही जे पदार्थ आहे ते हलक्या क्वालिटीचे वापरतात बाहेर, त्याच्यामुळे ते कमीमध्ये कदाचित देऊ शकता. तर तुम्ही तुमचं हे जे मार्जिन आहे तर ते थोडंसं म्हणजे 100 ते बाहेर आहे, तर तुम्ही 120-130 या दरम्यान घेतलं पाहिजे. म्हणजे 30 रुपये 40 रुपये त्याच्यावर तुम्ही छानपैकी मार्जिन तुमचं करू शकता. त्याच्यानंतर तुमची टेस्ट लोकांना आवडायला लागली, टेस्ट सगळ्यांना छान वाटली, तर मग नंतर हळूहळू तुम्ही रेट जरी वाढवला ना, तर समोरचा तुमच्याकडे येणारच आहे, कारण त्याला तुमच्या हातची टेस्ट माहीत आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेतरी पॅकिंगचीही हे ठेवले पाहिजे, पॅकिंग छानपैकी केली पाहिजे. आणि एरिया पण हे करतो, मॅटर करतो याला, की एरिया तुमचा कसा आहे. जर तुमचा एरिया, तुम्ही सिटीमध्ये राहत असाल तर तुमचं रेट तुम्ही वाढवू शकता किंवा तुमचे ते रेटमध्ये घेऊ पण शकता. आणि जर तुम्ही गावाकडे राहताय तर ऑफकोर्स म्हणजे सगळ्या लेडीज म्हणजे गावाकडे स्वतः सगळ्या गोष्टी करतात, म्हणजे तुमच्याकडे थोडंसं घ्यायला इकडे तिकडं होईल, तर गावाकडे रेट कमी असू शकतो आणि सिटीमध्ये जर तुम्ही आला तर रेट वाढवू शकतो. आणि तुमची एकदा टेस्ट आवडली ना सगळ्यांना, तर छानपैकी तुमचा हा बिझनेस, फूड बिझनेस चालू शकतो आणि सगळ्यांचं चालावा हीच माझी इच्छा आहे. सगळ्यांनी छानपैकी इन्कम करावं, अर्न करावं हीच माझी इच्छा आहे. सगळ्या मैत्रिणींना दिवाळीचा खूप साऱ्या शुभेच्छा आणि ह्या येत्या दिवाळीमध्ये ह्या प्रकारे
प्रकारे तुम्ही छानपैकी घरी बसून काहीतरी करू इच्छिता तर नक्कीच हा मार्ग तुमच्यासाठी खूप छान आहे. आणि तुमच्या हातात जर क्वालिटी आहे, तुमच्या हातात अन्नपूर्णा आहे आणि तशा गोष्टी जर तुमच्यात आहे तर नक्की स्टार्ट करा या दिवाळीला. तर आणि माझ्या जवळच्या जर कोणी बघत असेल त्यांनी स्टार्ट केलं तर नक्की मलाही कळवा आणि मीही ते शेअर करेन, कारण आपण एकमेकींना पुढे नेलं तरच आपण पुढे जाऊ शकतो. तर चला परत भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. आजची माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूया परत एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.